नारळाच्या उत्पादनात सुधारणा करायची असेल तर योग्य खत व्यवस्थापन आवश्यक आहे। झाडांना आवश्यक पोषण द्रव्ये वेळच्या वेळी मिळाली तर झाडाची वाढ चांगली होते आणि नारळांची संख्या व गुणवत्ता सुधारते। आजच्या व्हिडिओत आपण नारळ शेतीसाठी योग्य खत व्यवस्थापन कसे करावे ते पाहूया। नारळाच्या झाडांसाठी आवश्यक खते म्हणजे सेंद्रिय आणि अजैविक खतांचा संतुलित वापर नारळ शेतीसाठी सर्वोत्तम ठरतो। झाडाच्या निरोगी वाढीसाठी निंबोळी पेंड, युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश आवश्यक असतात। सूक्ष्म पोषक घटक जसे की झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि कॉपर झाडांच्या एकूण उत्पादनावर सकारात्मक परिणाम करतात। नारळाच्या झाडांसाठी खतांचे योग्य प्रमाण आणि वेळ। 5 वर्षांवरील झाडांसाठी खतांची मात्रा 5 किलो निंबोळी पेंड, 750 ग्रॅम युरिया, 660 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश। बांगडी पद्धतीने झाडाभोवती खत टाकल्यास मुळांना पोषण सहज मिळते। वयानुसार खताचे प्रमाण: पहिले वर्ष 1.5 पट, दुसरे वर्ष 2.5 पट, तिसरे वर्ष 3.5 पट, चौथे वर्ष 4.5 पट, 5वे वर्ष पूर्ण मात्रा। अतिसूक्ष्म पोषण द्रव्यांचे महत्त्व: प्रत्येक झाडाला दरवर्षी एकदा 200 ग्रॅम अतिसूक्ष्म पोषण द्रव्य देणे गरजेचे आहे। यामध्ये झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि कॉपर यांचा समावेश असावा। झाडांच्या पानांवर फवारणी करून अतिसूक्ष्म पोषण द्रव्ये दिली जाऊ शकतात। खत देण्याच्या पद्धती आणि काळजी: खत दिल्यानंतर झाडांना पाणी देणे आवश्यक आहे जेणेकरून पोषण द्रव्ये सहज मुळांपर्यंत पोहोचतील। हवामानाचा अंदाज बघून खत व्यवस्थापन करावे, जसे की पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य होतोय का हे तपासणे गरजेचे आहे। खतांचे योग्य प्रमाण आणि वेळ ठरवल्यास नारळ बागा निरोगी राहतात आणि उत्पन्न वाढते। संतुलित खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म पोषण द्रव्यांची योग्य मात्रा दिल्यास नारळाच्या झाडांची कार्यक्षमता वाढते। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।